नमस्कार, मी गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण मुंबई मंत्रालय येथे घडलेल्या एका घटनेची माहिती देण्यासाठी लाईव्ह आलो आहोत. महाराष्ट्राचा कारभार चालणाऱ्या मंत्रालयाच्या इमारतीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच ACB यांनी गुरुवारी मोठी कारवाई केली आहे. राज्याचे अन्न, औषध व प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या दालनातील एका लिपिकाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या घटनेमुळे मंत्रालयात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. एका परवाना नूतनीकरणाच्या कामासाठी मंत्री झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने तक्रारदाराकडे 50,000 रुपयाची मागणी केली होती. यापैकी 35,000 रुपये गुरुवारी स्वीकारण्याचे ठरले होते. याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागांचे अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील 3ऱ्या मजल्यावर सापळा रचला. यानंतर त्यांनी राजेंद्र ढेरंग यांना पैसे स्वीकारताना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर ACBने नरहरी झिरवळ यांचे कार्यालय सील केले आहे. या लाचेच्या व्यवहाराचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत याचा तपास आता सुरू झाला आहे. अटक करण्यात आलेल्या लिपिकाने सुरुवातीच्या चौकशीत काही धक्कादायक नावे घेतल्याची चर्चा आहे, ज्यामुळे मंत्र्यांचे खासगी सचिवही संशयाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. या घटनेवर आता मंत्री नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया सुद्धा द्यायला सुरुवात केली आहे. संबंधित कर्मचारी हा सरकारी कर्मचारी असून त्यांच्या वैयक्तिक कृत्याशी माझा किंवा माझ्या सचिवांचा संबंध नाही. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर या लाचखोरीच्या प्रकरणात माझ्यापर्यंत किंवा माझ्या कार्यालयातील इतर कोणापर्यंत धागेदोरे पोहोचले तर मी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे नरहरी झिरवळ यांनी सांगितले. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारमध्ये आधीच संवेदनशील स्थिती आहेत. त्यातच थेट मंत्र्यांच्या दालनात झालेली ही कारवाई सरकारसाठी मोठी नामुष्की ठरली आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे नरहरी झिरवळ, जे अन्न औषध प्रशासनाचे मंत्री आहेत, यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.